काल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे अत्यंत मनमिळावू असं व्यक्तिमत्व होतं आणि सामान्यातला नेता आणि कार्यकर्त्याशी नाळ जुळलेला नेता त्यांना म्हणल्या जायचं। सन्माननीय अजितदादा पवार आज आपल्यामध्ये नाही हे सांगताना विश्वासही होत नाही। श्रद्धांजली हा जो शब्द आहे हा दादांसमोर खूप कमी पडतोय। असं म्हणतात बाबा की 6 आकडा हा दादांना अशुभ ठरला की काय, कारण की सन्माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं वय हे 66 वर्षाचं होतं। 6 महिन्यापूर्वीच त्यांचा वाढदिवस होऊन गेला होता। त्यातली त्यात ते 8:46 काल ती घटना बारामती त्या विमानतळावरती घटना घडली। 6व्यांदा ते 6वेस मंत्री झालेले होते, म्हणून 6 आकडा त्यांना हा अशुभ ठरला की काय असे कयास लावल्या जात आहेत। आणि अजितदादा पवार जाण्यानं या ठिकाणी महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक उमदा नेता हरवलाय आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनाही या ठिकाणी ही घटना न झेपवणारी न सहन होणारी आहे। म्हणून गेलेले व्यक्ती परत येत नाही, परंतु त्यांच्या आठवणी मात्र कायम मनुष्याच्या मनामध्ये घर करून राहतात। म्हणून आज अजितदादा त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आलेले आहे। म्हणून त्यांच्या आत्म्यास या ठिकाणी भगवंताच्या चरणामध्ये जागा प्राप्त हो अशी सदिच्छा व्यक्त करू आणि 1 मिनिट आपण जागेवर उभा राहून त्यांना श्रद्धांजली देऊ। पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति।